अपघात झालाय आणि आतापर्यंत या ठिकाणी 3 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे। बस चालकाने 4 ते 5 वाहनांना उडवलंय। 2 रिक्षा, दुचाकी, टॅक्सीना त्याने धडक दिली आहे। अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ही बस देखील फोडली आहे। बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे। या परिसरामध्ये वातावरणात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे। तर मृतांचा आकडा देखील वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते। बेस्ट बसचा हा अपघात झाला। या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। भरधाव बेस्टने तर आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, नेमकी काय परिस्थिती आहे तिकडे? पीछे से धनंजय, आपण बघतोय कुर्ल्यातील ही दृश्य आहेत। बेस्टच्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय। काही तांत्रिक अडचणींमुळे धनंजय पर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। कुर्ल्यातील दृश्य आपण ही पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती बघू शकतोय। धनंजय, नेमकी तिकडची परिस्थिती काय आहे? आपण या दृश्यांमध्ये बघतोय अनेक नागरिक तिकडे जमा झालेत, काय परिस्थिती आहे? तेजस्विनी, जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जी आहे ती भरधाव बस जी आहे ती सोसायटीमध्ये तिने धडक दिलेली आहे आणि या धडकेमध्ये जे आहे ते ती कुर्ला पश्चिमेला ही घटना घडलेली आहे आणि मी सध्या याच घटनास्थळी उपस्थित आहे। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या भरधाव बसने जे आहे ते 4 ते 5 वाहनांना धडक दिली आणि यामध्ये जे आहे ते मोठ्या संख्येने जे आहे ते नुकसान झालेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। या संपूर्ण घटनेमध्ये त्याच्यातून जर पाहिलं तर कमीत कमी ते 15 ते 20 जण जे आहेत ती जखमी झाली आहेत आणि त्यामध्ये सध्याची जी प्राथमिक माहिती मिळते त्या प्राथमिक माहितीनुसार 3 जणांचा मृत्यू जो आहे तो या घटनेमध्ये झालेला आहे। ही भरधाव वेगात जी बस आली ती जी आहे ती अखेर एका इमारतीच्या सोसायटीमध्ये जी आहे तिने धडक दिली आणि त्यानंतर ही बस थांबली। मात्र जमावाने जी आहे ती संपूर्ण बस जी आहे ती फोडलेली आहे। या ठिकाणी सध्या मोठी बघ्यांची गर्दी सुद्धा झालेली आहे। प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते की गर्दी कमी करावी। त्याचबरोबर धनंजय, त्या ठिकाणी अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। नेमके किती जण जखमी झालेत आणि हा आकडा वाढू शकतो का? सध्या जी माहिती मिळते त्यामध्ये तेजस्विनी जर आपण पाहिलं तर 2 ते 3 4 चाकी, 2 दुचाकी ज्या आहेत त्या 2 ते 3 होत्या आणि त्याचबरोबर रिक्षा ज्या आहेत ज्यांचा पूर्ण चुराडा झालाय अशा 2 रिक्षा ज्या आहेत त्या या संपूर्ण घटनेमध्ये होत्या आणि यामध्ये बरेच नागरिक जे आहेत ते प्रवास करत होते। त्यामुळे साधारणतः 25 एक लोक जखमी झाल्याची सध्या माहिती मिळते। आणखी काही जण जी आहेत ती या बसच्या खाली अडकल्याची भीती आहे। त्यामुळे अग्निशमन दल जे आहे ते या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सध्या करताना पाहायला मिळते आणि बसचा जो गॅस आहे तो सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये लीक होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अग्निशमन दल हे घटनास्थळी पोहोचलेलं आहे। नागरिकांना वारंवार आव्हान जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात येत आहे कारण की हा परिसर रिकामा करावा, आणखी कोणती दुसरी दुर्घटना घडण्यापेक्षा प्रशासनाला सहकार्य करावं अशी वारंवार विनंती जी आहे ती प्रशासनाकडून करण्यात येते। आणि या संपूर्ण घटनेमध्ये 3 जण जे आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अशी माहिती सध्या प्राथमिकरित्या मिळते। बाकीची जे जखमी आहेत त्यांच्यावर सध्या उपचार जवळील जे सरकारी बाबा रुग्णालय आहे त्या ठिकाणी सुरू आहे आणि अनेक जण जे आहेत ते धनंजय, या अपघाताचं नेमकं कारण काय आहे? जी प्राथमिक माहिती मिळते त्या प्राथमिक माहितीनुसार ही इलेक्ट्रिकल बस होती आणि या इलेक्ट्रिकल बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे ब्रेक जो आहे तो लागू शकला नाही आणि भरधाव बस जी आहे ती अनेकांना घेऊन जी आहे ती निघाली आणि त्यानंतर जी आहे ती भरधाव बस जी आहे त्यांनी अनेकांना जे आहे ते या ठिकाणी ठोकलं आणि त्यानंतर थेट ही बस जी आहे ती एका इमारतीच्या ज्या आहे ते प्रवेशद्वारावर धडकली आणि त्या ठिकाणी जे आहे ती थांबली। मात्र त्यामध्ये बरेच जण जे आहेत ते या संपूर्ण घटनेमध्ये सध्या जखमी झालेले आहेत आणि सध्या या सगळ्यांवर उपचार जे आहेत ते जवळील सरकारी रुग्णालयामध्ये सुरू असलेले पाहायला मिळतात। सध्या पोलीस प्रशासन, अग्निशमन दल असेल ते घटनास्थळी उपस्थित आहे। सध्या बचाव कार्य जे आहे ते सुद्धा या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। काही जण आणखी अडकल्याची भीती जी आहे ती या ठिकाणी ज्या इमारतीला ही बस धडकली ती इमारत सुद्धा रिकामी करण्यात आलेली आहे कारण की या बसच्या इथे असलेल्या ज्या इतर गाड्या होतात त्यांचा
जो गॅस सिलेंडर होता सीएनजीचा तो सुद्धा लिकेज झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर रिकामा करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन वारंवार हे नागरिकांना आवाहन करते, मात्र मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. सध्या या ठिकाणी जे आहेत ते वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर नागरिकांमध्ये जे आहे ते संतप्त वातावरण जे आहे ते सुद्धा धनंजय, ही बस सोसायटीमध्ये घुसली अशी माहिती आहे, तर त्या सोसायटीमध्ये नेमकं काय नुकसान झालंय? तिथे काही नागरिक होते का? तिथे काय झालंय? नक्कीच आपण जर पाहिलं तर ही बस जी आहे ज्या टायमाला ही बस थांबवण्यासाठी या बसला जे आहे ते प्राथमिक माहिती जी मिळते की ही बस जी आहे ती एका ज्या प्रवेशद्वाराची भिंत आहे एका सोसायटीच्या त्यावर आदळण्यात आली, जेणेकरून ती बस एका ठिकाणी थांबेल. ही दुर्घटना जी घडली ती आणखी मोठ्या प्रमाणात घडू नये यासाठी जी आहे ती बस थेट एका प्रवेशद्वारावर या इमारतीचा जो प्रवेशद्वार आहे त्याची जी भिंत आहे तिचं नुकसान झालेलं आहे, ती सुद्धा तुटलेली आहे. आणि प्रवेशद्वाराच्या मध्ये ज्या आहेत त्या बऱ्याच गाड्या होत्या त्या आणि एक 4 चाकी जी आहे ती प्रवेशद्वार आणि या बसच्या मध्ये अडकलेली आहे आणि यामध्ये सुद्धा काही जण असण्याची भीती आहे. त्यामुळे ते सुद्धा तपास जो आहे त्याचा हा अग्निशमन दलाकडून सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मोठी दुर्घटना ही या ठिकाणी घडलेली आहे. सध्या या ठिकाणचे स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा या ठिकाणी यायला आता सुरुवात झालेली आहे. त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठी दुर्घटना या ठिकाणी झाली आणि त्यानंतर आता पोलीस प्रशासन या ठिकाणी संपूर्णरित्या जे आहे ती परिस्थिती नियंत्रण आणण्याचं काम जे आहे ते सध्या धनंजय, अनेक नागरिक आपण तिकडे बघतोय, नागरिक संतप्त होत आहेत, प्रशासनाचे पोलीस अधिकारी सुद्धा तिथं पोहोचलेत, तर नागरिकांचा प्रशासनाला कसा प्रतिसाद आहे? जर आपण पाहिलं तर बघ्यांची गर्दी जी आहे ती मोठ्या संख्येने वाढतच चालली. जशी ही दुर्घटना घडली तशी ही बातमी वाऱ्यासारखी या संपूर्ण परिसरामध्ये पसरली आणि त्यानंतर बरेच नागरिक जे आहेत जवळचे स्थानिक नागरिक असतील ते मदतीसाठी तर काही बघ्यांची भूमिका जी आहे ती घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र याची अडचण जी आहे ती या ठिकाणी प्रशासनाला होते आणि प्रशासन वारंवार जे आहे ते विनंती करते की हा संपूर्ण परिसर जो आहे तो रिकामा करण्यात यावा, जेणेकरून पुढचा जो जी कारवाई आहे किंवा जी मदत आहे ती करण्यामध्ये सहकार्य जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे प्रशासनाची विनंती ही वारंवार जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते. मात्र बघ्यांची गर्दी ही वाढत चाललेली आहे आणि जी आहे ते या संपूर्ण प्रकरणामध्ये या घटनेमध्ये या दुर्घटनेमध्ये जे आहे आता स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा विनवणी जी आहे ती नागरिकांना करतायत या ठिकाणी. मात्र या बस जी आहे ज्या बसने ही दुर्घटना घडली ती बस सुद्धा नागरिकांकडून या ठिकाणी फोडण्यात आलेली आहे. त्या काचा ज्या आहेत त्या या ठिकाणी फोडण्यात आल्या आणि मोठ्या संख्येने बघ्यांची भूमिका सध्या या ठिकाणी आहे. गर्दी प्रचंड झालेली आहे. नक्कीच धनंजय, आपलं लक्ष राहीलच. तुर्तास धन्यवाद. तर आपण बघितलंय कुर्ल्यातून ही बातमी आहे. बेस्ट बसचा अपघात झालाय आणि या अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय. कुर्ल्यात भरधाव बेस्टचा हा अपघात झाला. या बसने अनेक गाड्यांना उडवलंय. यामध्ये 25 जण जखमी असल्याची माहिती आहे, तर 3 जणांचा मृत्यू झालाय. अनेक नागरिक या ठिकाणी जमा झालेत. या बस चालकानं 4 ते 5 वाहनांना उडवलं आणि ही बस सोसायटीत शिरल्याची देखील माहिती आहे. पोलीस प्रशासन, स्थानिक आमदार या ठिकाणी दाखल झालेत आणि या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.